तर या ठिकाणी चाललंय आशूचा भजी, थंडीचे भजे खाऊशी वाटले आशूला. इकडं आता तेल ठेवलं, इकडं भाकरी भाजी सगळं झालेलं आहे. आणि तुला उपवास आहे ना आज? काय खाल्लंय आज उपवासाचं? फक्त पेरूवर उपवास आहे आशूचा, काय फक्त दुसरं काहीच नाही. आणि खास उपवास फक्त राहिली वेट कमी करायला. किती झालंय तुझी वेट? ते आशू मी लय दिवसाचं वेटच नाही केलं. मी आज वेट करतो आणि ते पण लाईव्ह करून बघतो माझं वेट किती आहे. भाई डायरेक्ट नाही रे, अजून 85-20 वर आहे. वॉशिंग मशीन झालंय ना कपडे धुवून. आणि इकडं आता एक भज गेले पाण्यात आपलं तेलात. झाले तापले. हा, अशाच पद्धतीनं ही अशीच एक कोंबड्याचे भजी तयार होऊ राहिले. ते तेल नाही पसरत का टाकलं नसतं. हा का? सोडा टाकला तू त्याला? काही गरज नाही मग. बरोबर आहे. भजे बुडती नाही त्याला. भजे बुडवायचे नसतं पण तळायला काय गरज नाही. तसेच कच्चे बिच्चे खायचे काय होत त्याला. तर मला ते आवडत नाही डाळीचं. मला कमी त्रास होतो. मी लई कमी प्रमाणात खातो पहिल्यापासून डाळ बिळ. चिकन माय फेवरेट आयटम. ते सगळ्यात जास्त आवडत. असं कडे चिटकायचं काय उपयोगाचं नाही. तुम्हाला सांगून बसला. अरे नाही चिटकत बाबड्या, दम काढ ना दारा. ते साधारण चिटकते म्हणजे मला माहिती आहे. बरं थांब, इरिटेट नको चाकू दे. भजी काढून झालं इकडं. थोडं पापड इकडं विधासाठी मसाले भात, तिकडं कोबी आणि तिकडं भाकरी फळीवर ठेवल्या गरज नाही म्हणून. आता मी काय केलं असं काय पापड आताच ब्राऊन झाला नाही नका जाऊ. लगेच काढून घ्यायचं. त्या पडमध्ये मुलांचा राडा सोबतच लागतं एक जण. मी काय म्हणतो कधी मग रोज कंटिन्यू त्यांच्या मागं राहावं लागतं. आता मी डिझाईन बनवलं त्याला मग मिस्टर संभाळते विराला आणि शिवला. त्या मुलं जाम. हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचे 7-7:30 वाजले असतील आणि आज मस्त आम्ही थंडीचं चिकन बनवणार आहे. कारण की थंडीचं खायला खूप भारी वाटतं. गरम गरम रस्ता आणि इकडं मसाला वगैरे काढून ठेवला आहे. हे बघा, भाजीसाठी मसाला केला आहे. म्हणजे आज आम्ही बिर्याणी नाही बनवणार, आज आहे ना रस्ता बनवणार आहे. इकडे बसले नातवंड सांभाळत आजी बाबा. मला तर नसते म्हणते जा पण बसून मम्मीला बोकरा दम दम. शिव आला का? शिवांशला दम लागतो पण तिला काही दम लागत नाही. शिवांश थकून बसत म्हणतो आता मला बसू दे. ती म्हणते पळाच. त्यावेळेला काही सुटीत नाही बाई बाहुलीच्या अंगावरचा. बाबा परेशान लागला ना. स्ट्रॉंग आहे. हा स्ट्रॉंग आहे शू. लय पळत ती ते रोज काय असं मी रोज पाहते त्यांना. तो चांगला का म्हणते पळच पळच.
काल घेतलं ते मोराचं पाणी घेतला आई होत होती काय म्हणत होती काय दृष्ट काढत असं आरती सारखी काय आणि शेवटांची भूत्या आणि हळूच बस आता बस आता बस माग तिच्या परतीला लागली बिगली असन पायाला ठेच लागली असं पाळता पाळता थोडी मग मारू मारू की तिच्या परतीला बस आता बस फरची किती गार आहे गार वाटत पळायच्या अवस्था एवढा आहे धडक्षाने एकमेकांना त्या ठिकाणी आता आहे ना विरा विरा फार तोंड तेलकट केलंय तू हा अरे तू चालव ना शिव मग त्याच्यावर घालतोच कशाला एवढं इकडे मोकळे चाल चाल मी तर शिकितो चाल या अशा पद्धतीने ना बायको नुसती ब्लॅकमेल करीत राहते बायको आहे ना एवढ्याच कामाची शिव घे इकडं आता त्याच्यावरून घाल इकडे घे थोडी म्हणजे तुला जोरी थोडा चालवायला आवड त्याला ताकद नाही राहायची नाही तर त्याला एक घास घाल फक्त तू सगळं कर शिवड्या तू त्याच्यावर टायर नको घालू त्या मावशी मला बोलणे नको बसू ऐकलं का त्याच्यावर टायर नको घालू तिकडं तिकडं लय हाती वाजवत तू तो मावशी होत पडेल मावशानच पडली अरे त्याच्यावर नको ना घालू पुढं पाय ना पुढं शिव लय हाटी वाद आहे पोरग सुद्धा मला हुशार असन हुशार आहे तू तशा आईला सायकलीला लटकलं खालून पण एवढा कुठं हातीवाद राहतो का अश्व ते पोरग सुद्धा खायला तो हातचं एवढे मोठे बळलं ती नाही पडत विरा हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे 10 वाजले आंघोळ केली अशी थंडी जबरदस्त अशी विरा अजून झोपलेली अशी उठली पण विरा झोपलेली विरा बघा कशी झोपली बब्बू झोपली आता ती कारण सकाळी थंडीच एवढी पण आपल्या बेडरूममध्ये ना थंडी नाही वाजत त्याच्यामुळे भारी आहे वरती तर थंडीच नाही काहीच खाली गेल्यावर मी सकाळी दूध आणायला गेलो तो खाली असली भयानक थंडी ना बास रे बास त्यातल्या त्यात मी लवकर आंघोळ केली आज आणखी थंडी वाजली आज लवकरच आंघोळ केली अशी दररोज म्हणत राहते मला तुम्ही लवकर आंघोळ नाही करत लेट आंघोळ करतात त्याच्यामुळे आज लवकर आंघोळ केली लवकर आटपून घेतलं आणि अशाला थोडी मदत करू लागतो आता पहिल्यासारखी एवढ्यात मदतच होत नाही माझी काहीच त्याच्यामुळे अशा कामात जास्त लोड येतो त्याच्यामुळे आता बरंचसं काम कबूल केलं काय आहेच आहे ना मग त्यात काय इथं सुजलंय रे अशी माझं म्हणजे झोप नाही झाली का काहीतरी चावलंय गे हे इथं तर आता ना इथं सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट आता दुपारीच विराचं चालू आहे झोपायचं काम आणि विराला आहे ना आत्ताच गावातून फिरून आणलंय मी तिला काही खायला घेऊन दिलं फ्रुट्स आणले सगळं आणलं आणि आता कशी तिकडे तोंड करून झोपली केव्हाची झोप आली अशी दाखवती आता आणि जाऊ कशी म्हणती हळूहळू म्हणजे किती भारी बोलती ना आणि ना बरंच आज काम होतं जरा शेतीतलं ते पण करून आलं फवारे वगैरे मारायचे ते माणसं आलेले होते ते पण करून आलं त्याच्यामुळे शूट करायला वेळ नाही भेटला आता ते करायचं ना तुम्ही शूट मग वेळ नाही भेटला ना आणि ते तसेच बसेल असतील ना वेळेला काय आणि तिथं हे ते करावं लागतं काय गाईडलाईन्स करावं लागतं काय गाईडलाईन्स ते त्यांनी मारला असेल तुम्ही काय गाईडलाईन्स सोपं नाही त्यांनी फवार मारला तुम्ही गप्प बसले मोबाईल पाहत होते सांगा ना मोबाईल पाहत होते इथं मार तिथं मार असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असं सांगून काय वेगळं मारलं जाणार आहे का फवारा शेती करणं म्हणजे सोपं नाही
तोंडाने बोलू नाही आहे फक्त. ते आहे पण तुम्ही नव्हते ना माझ्यात स्वतः. मी जरी नव्हतो तर ते करून घेणं सुद्धा काय नॉट जोक. पण त्याचं शूट तर काढू शकत होते ना मग. यात काय एवढं अवघड नाही राहत समजलं. मग ठीक आहे आता आहे ना तुम्ही म्हणले टाइम नव्हता म्हणून म्हणलं. चला मित्रांनो आता एवढ्यावरच एक संध्याकाळी भेटू आपण. तर फायनली संध्याकाळची वाजलेली आहे आता कम्प्लीट 5:30 वाजून गेले 6 वाजत आलेले आणि तरी सुद्धा अजून विरा काही झोपलेली नाही. 5:45 वाजले 6 आज कमी. आणि विराचं काय ती मस्त झोका देऊन बघितलं पण काय झोपली नाही. विरा तू झोपली नाही ना. तर विरा झोपली नाही शेवटीकडे खेळतोय आणि इकडं आज झोपलंय. जीवाची हाल. हा काय हाल आहे तुझी. रूम बंद राहते 24 तास. तिला हवा येत नाही का पाणी येत नाही आतमध्ये. तेच विचार करा हवा येत नाही पाणी सुद्धा येत नाही. सगळं जाग्यावर आहे तुला. सगळं जाग्यावर आहे तुला तरी सुद्धा ती हाल चालू आहे का आजची. सगळ्यात माझ्या असं दीदीची सध्याला चालू. सध्याला माहीत हाले बाई. काय हाल आहे. शिवचा आज चालता भेटायला आज शिवला. आजचा बाबा येऊन गेले आजचा बाळाला भेटायला. मी विचारलं हो म्हणलं काय तुम्ही तर झाल्यापासून आजच आले पहिल्यांदी काय नाराज झाले काय म्हणे. म्हणे आमचा आता फसव्या आलाय म्हणे. फसवे हा ना. कसला आवाज आला रे? काय रे बापड्या काय केलं. कुठं फेकलं विरा तू. कुठे घे घे वर ठेव. काढ काढ वजच काढ. दे तिच्याकडे दे तिच्याकडे दे तिच्याकडे दे तिच्याकडं घे घे. बोट चमटते ना ड्रावर मध्ये. ड्रावरला चिकट टेप. ए विरा ते संत्र राहतील का. अरे तू तर लाडकीच झाली. माशा आहे बरं का विरा. चावात आहे माशा. माशा चावात आहे. मम्मी 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 पाय मम्मी पाय काय करते पाय. बाळाचं गाणं म्हणते. बाळाचं गाणं म्हणते आहे ना.